नमस्कार, मी दीपाली. आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. बारामती हा खरं तर विरोधकांचा बालेकिल्ला समजला जातो आणि याच विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जम बसवला तो एका तरुणानं. या तरुणानं 20 ते 25 वर्षाच्या त्याच्या कार्यकाळात खरं तर भाजपची पाळेमुळे ही खोलवर रुजवली आणि पक्षानं त्यांना थेट राज्यसभेची खासदारकी बहाल केली. असं आगळं वेगळं नेतृत्व आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व असलेले अमर साबळे राज्यसभेचे माजी खासदार हे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. त्याआधी त्यांचं स्वागत करूयात. सर, आपलं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये. सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच असेल की खरं तर 2015 ते 2020 हा जो तुमचा कार्यकाळ होता, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल किंवा हा राजकीय प्रवास कसा होता? 2015 ते 2020च्या दरम्यान मला भारतीय जनता पार्टी, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित भाई शाह, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी दिली. तसा पाहायला गेलं तर हा माझा राजकीय प्रवास अत्यंत चमत्कारिक आणि अत्यंत आश्चर्यजनक आहे. 2015ला राज्यसभेचा खासदार म्हणून माझी जी उमेदवारी घोषित केली, तर यासाठी 40 भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यसभेचा खासदार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या 40 लोकांमध्ये माझं नाव नव्हतं. त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड एकत्र बसलं, त्यांनी शॉर्टलिस्ट केली. त्यामध्ये 10 नावं निश्चित केली. त्या 10 नावामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं. ती नावं अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला पाठवण्यात आली. त्याच्यामध्ये दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची 4 नावं ॲड झाली. अशी 14 नावं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांच्या समोर गेली. 40, 10 आणि 14 ह्या कोणत्याही नावामध्ये माझं नाव नव्हतं. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे मी उमेदवारी मागितली नव्हती. कारण मागण्याचा माझा स्वभाव नाही. आणि ही 14 नावांचा विचार करून, ही 14ही नावं बाजूला करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांनी माझ्या नावाचा शिफारस केली. आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे राज्यसभेची खासदारकीची उमेदवारी न मागता ती मला देण्यात आली. आणि मी राज्यसभेमध्ये 5 वर्ष 3 महिने असा माझा कार्यकाल राहिलेला आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जी संधी दिली, ती संधी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्याकडे ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्याप्रमाणे सभागृहामध्ये कामकाज करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि म्हणूनच अनेक विविध समित्यांवर, स्टँडिंग कमिटी, कन्सल्टटिव्ह कमिटी, हाय पॉवर कमिटी, पिटिशन कमिटी, नंतर वेगवेगळ्या सब कमिटी, अशा विविध कमिट्यांवर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे राज्यसभेतला जो अनुभव आहे की एका देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकशाहीचं मंदिर आणि लोकशाहीच्या मंदिराचं पावित्र्य ठेवण्यासाठी ज्या सभागृहामध्ये या देशाचा कायदा केला जातो, त्या कायदा करण्याच्या मंदिरामध्ये मला संधी मिळाली. त्यामुळे एक वेगळी दृष्टी प्राप्त होते आणि ती दृष्टी मला मिळाली. एक विद्यार्थी म्हणून मला त्या सभागृहाचा आस्वाद घेता आला आणि या सभागृहाच्या माध्यमातून त्या दृष्टिकोन ठेवून देशातले अनेक प्रश्न कसे असतात, प्रश्नाच्या गांभीर्य कसं असतं आणि ती प्रश्न सोडवण्याची एक प्रशासकीय पद्धत कशी असते आणि भारतीय राज्यघटना काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ह्या प्रश्नांची सोडवणूक कशी होऊ शकते, याच्या संदर्भातलं एक चांगलं मला शिकता आलं.
त्याबद्दल माझ्या मनामध्ये मनस्वी आनंद आहे. नक्कीच. सर, पण ही आपली जी खासदारकी होती ही खरं तर लकी ड्रॉ म्हणून मिळाली असं कायम म्हटलं गेलं. नाही, लकी ड्रॉ एक तर नशिबावर माझा विश्वास नाही, कर्म आणि कर्तव्यावर माझा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली 25 वर्ष एक तळागाळातला कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा 15 वर्ष मी प्रचार प्रमुख होतो. रेणापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार प्रमुख मीच होतो. परळी विधानसभेचा प्रचार प्रमुख मीच होतो. बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार प्रमुख मीच होतो. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र होण्याची मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या विविध पदावर अत्यंत प्रामाणिकपणे मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला एक संधी अशी पक्षीय नेतृत्वाने दिलेली आहे. त्यामुळे एक माझं काम आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा उदार धोरण यामुळे मला ती संधी मिळाली. याच्यामध्ये लकी ड्रॉ वगैरे असं काही नाही आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून किंवा नशिबावर भरोसा ठेवून मला काहीतरी मिळावं असा माझा स्वभाव नाही. निश्चितच. सर, आपण राज्यसभेचे प्रतोद देखील होता, तो एकंदरीत अनुभव कसा होता? कारण त्यावेळेस भाजपचं संख्याबळ हे कमी होतं. प्रश्न चांगला आहे की केंद्र सरकारमध्ये एखादा खात्याचा मंत्री झाल्यानंतर तुम्हाला देशातील त्या विषयाच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती मिळू शकते. परंतु प्रतोद असल्यामुळे आणि राज्यसभेमध्ये संख्याबळ कमी असल्यामुळे की राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये संख्याबळ चांगलं असताना बिल मंजूर झालं तरी ते राज्यसभेमध्ये मंजूर होईलच अशी परिस्थिती नव्हती. अशा काळामध्ये ते मंजूर करून घेण्याची जी एक रणनीती असते, जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह, नंतर संसदीय कार्यमंत्री, नंतर असे जे विविध जे नेतृत्वाची फळी असते आणि ही पार्लिमेंटमध्ये बिल तयार करणं, ते मंजूर करून घेणं आणि त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं, ह्या व्यवस्थेच्या साठी असणारी जी रणनीती आहे त्या रणनीतीचा मला भाग होता आला. हे फार मोठं आहे. त्यामुळे की या देशातील सर्व राजकीय पक्षांची, विविध राजकीय पक्षांची राज्यनिहाय मानसिकता काय आहे, त्यांच्या डिमांड काय आहे, त्यांचे आग्रह काय आहे, बिलमध्ये जे विधेयक मांडलं जातं त्याच्यामुळे देशाच्या जनतेवर काय परिणाम होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून शासनाने दिलेली आश्वासनं आणि लोकांचे आग्रह याचा ताळमेळ कसा घातला जातो हे सगळं मला जवळून पाहता आलं, अभ्यासता आलं. आणि सभागृहातील संख्या आणि सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या खासदारांना त्या बिलावर काय बोललं पाहिजे त्याच्यासाठीचं आवश्यक असणारं सब्जेक्ट मटेरियल हे त्यांना पुरवणं, त्यांना त्या मानसिकतेत आणणं आणि सभागृहाचं कामकाज संख्येमुळे अडू नये अशा सर्व व्यवधान सांभाळणं हे प्रतोद म्हणून फार महत्त्वाचं असतं आणि ते मी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. विशेषतः मी राज्यसभेमध्ये गेल्यानंतर 6 महिन्यातच मला प्रतोद म्हणून मला जबाबदारी दिली. तर त्यामुळं मला तो 4.5 वर्षाचा जो काही प्रतोद म्हणून जो अनुभव आहे तो खूप चांगला मला मिळाला. आणि ही माझी प्रतोदाची कारकीर्द ध्यानात घेऊनच जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाचा विषय सुरू झाला तेव्हा पार्टीच्या नेतृत्वाच्या वतीनं उपराष्ट्रपती पदासाठी अमर साबळेंच्या नावाची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या पार्लिमेंटरी बोर्डामध्ये झाली.
याचा अर्थ असा की माझं राज्यसभेमध्ये सभागृहामध्ये जे कामकाज होतं, माझी जी सक्रियता होती, हे लक्षात घेऊनच भारतीय जनता पार्टीने पार्लिमेंटरी बोर्डमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी माझ्या नावाची चर्चा केली. हा माझ्या दृष्टिकोनातून हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होय. निश्चितच. सर, आपण खासदार असून सुद्धा शहराच्या राजकारणात खरं तर जास्त सक्रिय नाही दिसून आले. त्याच्या मागची कारणं काय होती? की भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे. त्यामुळे ह्या केडर बेस पार्टीमध्ये की ज्यांना ज्या विषयाची जबाबदारी दिलेली आहे त्या विषयाची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे. शहराचं राजकारण म्हणजे पुण्याचं राजकारण असेल किंवा पिंपरी चिंचवडचं राजकारण असेल, ह्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये अध्यक्ष असेल, त्या ठिकाणचे आमदार असतील, त्या ठिकाणी अजून जी काही निर्णय प्रक्रियेतली व्यवस्था असेल त्या प्रक्रियेमध्ये ते निर्णय घेत होते. त्यामुळे मला त्या ठिकाणी सक्रियता जास्त करण्याची गरज पडली नाही. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी माझी गरज पडेल तेव्हा मी त्यामध्ये सक्रिय होत होतो. परंतु राज्यसभेमध्ये काम करत असताना माझ्यावर एवढ्या स्टँडिंग कमिट्यांची जबाबदारी होती. विशेषतः मी फॉरेन अफेअर्स वर स्टँडिंग कमिटीवर होतो, फूड अँड सप्लाय, फूड प्रोसेस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन्स, प्रोहिबिशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, हायपॉवर कमिटी, MSME, पिटिशन कमिटी, रेल्वे कमिटी, दिशा कमिटी, कोकण रेल्वे, अशा विविध कमिट्यावर मी होतो. त्यामुळे ह्या विविध कमिट्यावर एक पार्लमेंटरी सेशन आणि त्याच्यानंतर ह्या विविध कमिट्यांच्या मीटिंग्स आणि त्याचे टूर प्रोग्राम, याच्यामुळे माझा पूर्ण 5 वर्षाचा काळ हा अत्यंत व्यस्त गेला. त्यामुळे माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये या ठिकाणी निर्णय घेणारे सक्षम नेते होते, त्यामुळे ते त्या ठिकाणी सक्षमपणे काम करत होते. तर तुमचं प्रत्येक क्षेत्रात खरं तर खूप मोठं योगदान आहे, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. नरेंद्र मोदीजींची जो डिजिटल इंडियाचं जे काही त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही अंत्योदयाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. अंत्योदयाचं तत्वज्ञान म्हणजे समाजातील शेवटच्या पायरीवरील शेवटचा माणूस, त्याचे अश्रू पुसले पाहिजे आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झालं पाहिजे, हा अंत्योदयाचा एक सोपा तत्वज्ञान आहे. आणि त्याप्रमाणे या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची नरेंद्र मोदीजींची जी इच्छा होती, त्यानुसार आपणही ह्या डिजिटल इंडियाच्या या मिशनमध्ये सहभागी होता आलं पाहिजे असा मी विचार केला. आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा या दोघांनी एक हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड अर्थात पडेगा भारत हा एज्युकेशन क्षेत्रामध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला आणि त्याला मी मार्गदर्शन करत राहिलो. याच्यामध्ये की मोठ्या मोठ्या शहरामध्ये आलिशान इमारतीमध्ये जे क्वालिटी एज्युकेशन महागडं आहे आणि बंदिस्त आहे, असं शहरातील आलिशान इमारतीमध्ये उच्च दर्जाचं महागडं शिक्षण हे आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येऊ शकतं का, असा मी विचार केला. आणि पडेगा भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही हे शिक्षण अत्यंत माफक दरात, वेअर एक्सलन्स इज अफोर्डेबल, म्हणजे उच्च दर्जाचं शिक्षण सुद्धा तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होऊ शकतं, अशा एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आम्ही ह्या पडेगा भारत ह्या क्षेत्रामध्ये माझी मुलगी आणि माझा मुलगा काम करू लागलेला आहे. आणि मला आनंद आहे की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत हे दर्जेदार शिक्षण हे लवकरच उपलब्ध होईल.
गोरगरिबाचा मुलगा आहे म्हणून त्यांनी पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या, कॉर्पोरेशनच्या शाळेत जायचं आणि ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी कॉन्व्हेंटमध्ये जायचं, त्यांनी उच्च मॅनेजमेंट स्कूलमध्ये जायचं. तर वन नेशन वन पॉलिसी, वन नेशन वन एज्युकेशन पॉलिसी सरकारच्या माध्यमातून येऊ अगर नाही, परंतु आपण नेऊ शकतो का? CBSE पॅटर्न आपण ग्रामपंचायतीच्या शाळेपर्यंत आपण पोचू शकतो का? हा मी विचार केला. आणि CBSEचा सिलेबस किंवा SSC बोर्डाचा सिलेबस, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, 3D ॲनिमेशन्स आणि मॉरल व्हॅल्यूज असं एकत्रित करून आम्ही हा सिलेबस डेव्हलप केलेला आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट शिक्षण हे फिनलंड मॉडेल असं जगामध्ये मान्य केलं जातं. कारण मुलांच्या निर्मिती क्षमतेला आणि त्याच्या समज विकसित करण्याच्या पद्धतीला तिथं महत्त्व दिलं जातं. तसंच आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याचा विचार करण्यात आलेला आहे. परंतु हे नवीन शैक्षणिक धोरण अजून लागू झालं नाही. परंतु नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून आणि फिनलंड मॉडेलची भारतीय शिक्षण पद्धती अशी आम्ही विकसित केलेली आहे. आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, 3D ॲनिमेशन आणि मॉरल व्हॅल्यूज या पद्धतीनं आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये आमची संकल्पना अशी आहे, 3 इडियटमध्ये या पिक्चरमध्ये जो रॅन्चो आहे, जो त्याची चिकित्सक बुद्धी असते आणि तो पुढे शास्त्रज्ञ होतो. तर घराघरामधला मुलगा हा रॅन्चो झाला पाहिजे आणि प्रत्येक घर ही लॅबोरेटरी झाली पाहिजे. घरातल्या वस्तूपासून, घरातल्या टाकाऊ वस्तूपासून आपल्याला शास्त्रीय प्रयोग करता आले पाहिजेत आणि त्याची शास्त्रीय चिकित्सक बुद्धी विकसित केली पाहिजे. निर्मिती क्षमता त्याची वाढवली पाहिजे, त्याची समज वाढवली पाहिजे. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आम्ही तयार केल्यात. आणि आपल्याला जुन्या काळातले पिक्चर का आठवतात? कारण ते व्हिज्युअलाइज होतात. जुना चित्रपट आपल्याला लक्षात राहतो कारण तो व्हिज्युअलाइज झाला असतो. तर आपल्याला कंटाळवाणा वाटणारा शैक्षणिक अभ्यासक्रम असा व्हिज्युअलाइज करता येऊ शकतो का? तर आम्ही तो सगळा सिलेबस हा व्हिज्युअलाइज केलेला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील. आणि शिक्षण कितीही चांगलं असलं तरी जोपर्यंत त्याला सुसंस्कार होणार नाही त्याशिवाय ही पुढची पिढी ही सुसंस्कारित होऊ शकणार नाही. कारण जगातील सर्व अतिरेकी कारवाया आणि जगातील सर्व आर्थिक घोटाळे हे बुद्धिमान माणसांनी केलेले आहेत. त्यामुळे तो शिकला म्हणजे सुसंस्कारित झाला असं होत नाही. त्यामुळे तो शिक्षण घेत असताना त्याला सुसंस्कारित करण्यासाठी भारतीय मातीतील जी संस्कृती आहे आणि जे धर्म आहेत त्या धर्माची आदर्श मूल्य आपण ह्या मॉरल व्हॅल्यूजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, 3D ॲनिमेशन्स आणि मॉरल व्हॅल्यूजच्या माध्यमातून एक नवीन पिढी, आदर्श पिढी ही निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ही पिढी काय शिकत आहे हे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा त्यांच्या समोर बसून आम्ही दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीनं एक शैक्षणिक नवा उपक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु केवळ कन्व्हेन्शनल एज्युकेशन, पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये ह्याच्या पुढे जाऊन आम्ही संपूर्ण जग ज्या टेक्नॉलॉजीच्या मुठीमध्ये येणार आहे अशा टेक्नॉलॉजी, उदाहरणार्थ ब्लॉकचेन, फायनान्शियल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिटिक्स, IoT, रोबोटिक, क्वांटम टेक्नॉलॉजी, ह्या आधुनिक टेक्नॉलॉजी ह्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा, त्यांना स्किल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जेव्हा ही जगातील टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये सर्वत्र सुरू होईल त्यावेळेस बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण ह्या टेक्नॉलॉजी जास्त काम करणार आहेत.
परंतु ह्या टेक्नॉलॉजी चालवणारं स्किल जर आपल्या मुलांना आलं तर बेरोजगारी वाढणार नाही. उलट हे आधुनिक टेक्नॉलॉजी ही भारताला वरदान ठरणार आहे. आणि म्हणून ह्या सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही ह्या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून पडेगा भारतच्या ह्या बॅनर खाली आणणार आहोत. नक्कीच सर. आणि सर याचबरोबर आपण टेलिमेडिसिन क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकताय, त्याचं नियोजन कसं आहे एकंदरीत? या देशामध्ये 130 कोटी जनता आहे आणि या देशातील गरिबी, अज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आणि आरोग्य क्षेत्रामध्ये झाली असलेली उदासीनता हे आता सर्वांच्या समोर आलेले आहे. कोविड पहिली लहर, दुसरी लहरमध्ये संपूर्ण या देशातली व्यवस्था, आरोग्यविषयक व्यवस्था कोलमडून पडली होती. तर अशा काळामध्ये ग्रामीण भागातल्या माणसांना सुद्धा आरोग्य सुविधा ही त्याच्या मूलभूत हक्कानुसार मिळाली पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा त्याबरोबर आरोग्य सुविधा ही तेवढीच गरजेची आहे. परंतु लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असणाऱ्या आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांचं प्रमाण हे व्यस्त असल्यामुळे त्यांना ती सुविधा मिळू शकत नाही. तर मग टेलिमेडिसिन, व्हर्च्युअल क्लिनिक आणि डॉक्टर टू होम या नवीन संकल्पनेतून ग्रामीण भागातील व्यक्तीला सुद्धा शहरातील उच्च दर्जाच्या डॉक्टरची सुविधा आणि सेवा आणि त्यांचा सल्ला उपलब्ध झाला पाहिजे. अशासाठी या जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, डिजिटल प्लॅटफॉर्मचा आम्ही उपयोग केलेला आहे. आणि लवकरच साधारणतः ह्या कोविडमुळे काही डेव्हलपमेंट थोड्याशा स्लो झालेल्या आहेत. परंतु पुढील वर्षामध्ये आम्ही टेलिमेडिसिन, डॉक्टर टू होम आणि व्हर्च्युअल क्लिनिकच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत खेड्यातल्या डॉक्टरांकडे सुद्धा मुंबई, पुणे, दिल्ली, एम्स इथले उच्च दर्जाचे डॉक्टरांच्या कन्सल्टेशन अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला आनंद आहे की यामध्ये जे सहकार्य आणि जी टेक्नॉलॉजी आम्हाला उपलब्ध झालेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांची आरोग्याची सेवा चांगली करू शकू असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच सर. सर तुम्ही खरं तर एक पत्रकार होता आणि गोपीनाथ मुंडेंचे आपण एक जवळचे सहकारी होता. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना डावललं जातं असं नेहमीच चर्चेला गेलं. तर तुमच्या बाबतीतही तेच झालं का? कारण 2020 मध्ये तुम्हाला संधी नाकारली गेली. मी असं म्हणणार नाही, मला संधी नाकारली गेली आणि माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही. याचं कारण असं की मला न मागताच राज्यसभेची खासदारकी दिली होती. त्यामुळं आणि 2020 साली जेव्हा 14 खासदार निवृत्त झाले त्यापैकी 13 खासदारांना संधी दिलेली नाही. 14वा खासदार म्हणजे रामदास आठवले. हे रामदास आठवले हे RPIचे नेते आहेत आणि RPIचे आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्यामुळे युती असल्यामुळे त्यांना एक जागा देणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्या एका जागेवर संधी मिळाली. बाकी 13ही जणांना त्या ठिकाणी संधी न देता नवीन फ्रेश चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही. आणि आपल्यानंतर इतरांना पण संधी मिळाली पाहिजे. कारण जर पाणी प्रवाही राहिलं तर ते पाणी शुद्ध स्वरूपात राहू शकतं. आणि जर ते जागेवर थांबलं तर त्याचा डबकं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला संधी मिळाली याच्याबद्दल मला आनंद आहे. परंतु माझ्यानंतर इतरांना पण संधी मिळाली पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि पार्टीने तो निर्णय घेतला त्याबद्दल माझ्या मनामध्ये नाराजी पण नाही आणि माझ्यावर अन्याय पण झालेला नाही. नक्कीच सर. तुम्ही भाजपचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष होता. मग मागासवर्गीयांचे आत्ताचे प्रश्न किंवा ओबीसी आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण यावर तुमचं मत काय? मी भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर काम केलं. तसंच एक अनुसूचित जाती
मोर्चाचा मी प्रदेशाध्यक्ष होतो, नंतर मी त्याचा प्रभारी पण झालो. आणि मी पत्रकारितेमध्ये 20 वर्ष काम केल्यामुळे समाजातले प्रश्न हे तळागाळातले प्रश्न काय असतात याचा माझा थोडासा अभ्यास आहे. त्यामुळे सामाजिक मागासलेपणं हे या देशावर असलेला कलंक आहे आणि तो सामाजिक मागासलेपणा दूर झाला पाहिजे. पण तो सामाजिक मागासलेपणा अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीमध्ये जो आहे तो प्राधान्याने दूर झाला पाहिजे. देशाच्या राज्यघटनेमध्ये जी अनुसूचित सूची करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीला संरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसीचा असेल, तर त्या समाजामध्ये सुद्धा गरिबी आहे, ते मान्य करावं लागेल. ओबीसीमध्ये सुद्धा जे मागासलेपण आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे सामाजिक मागासलेपणाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून ते मागासलेपण दूर होण्यासाठी विशेषतः शैक्षणिक आणि नोकरीमध्ये त्यांच्या मागासलेच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. या शाहू महाराजांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची परंपरा निर्माण केलेली आहे. जोपर्यंत सामाजिक मागासलेल्या लोकांना उच्च वर्गीयाच्या पातळीपर्यंत आणून ठेवलं जात नाही तोपर्यंत ती स्पर्धा निकोप होऊ शकणार नाही. त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं सामाजिक, शैक्षणिक, नोकरीतलं आणि राजकीय आरक्षण हे अबाधित ठेवून ओबीसी आणि मराठा समाजातील सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी त्या आरक्षणाचा सहानुभूतीने विचार झाला पाहिजे. निश्चितच. सर, आपण एक आरोप केला होता काँग्रेसवर की अनुसूचित संवर्गाबाबत नेहमीच राजकारण केलं काँग्रेसनं, त्याबद्दल काय बोलाल? काँग्रेसने राजकारण केलं ह्याला एकच पुरावा पुरेसा आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली. जगातील सर्व राज्यघटनापेक्षा श्रेष्ठ राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. अमेरिकेची राज्यघटना असेल, अन्य देशाची राज्यघटना असेल, परंतु त्या देशातील सामाजिक प्रश्न आणि भीषणता तौलनी कमी होत्या. अशा देशाची राज्यघटना लिहिली. भारत देश स्वतंत्र 15 ऑगस्टला झाला, 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला. परंतु त्या पाकिस्तानमध्ये हुकुमशाही राजवटी अनेक आल्या गेल्या आणि आजही पाकिस्तान हा अस्थिर आहे. परंतु भारत देश हा विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. असा भारत देश एकसंघ ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलं. परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि मुंबईच्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. मग देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या महामानवांना सुद्धा पराभूत करण्याची पाशवी मानसिकता जर कोणाची होती तर ती काँग्रेसची होती. त्यामुळे काँग्रेसने नेहमीच या वर्गाच्या संदर्भामध्ये दुजाभाव करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मोदींना सत्तेत येऊन खरं तर 7 वर्ष झाली आहेत आणि खरं तर यंदा 300 खासदार, विक्रमी खासदार निवडून आले. पण आता खरं तर कोरोनाच्या काळानंतर महागाई वाढत चालली आहे, जनता होरपळून चालली आहे महागाईने आणि विरोधक सतत टीका करतायत, त्याबद्दल काय बोलाल? हे पहा की कोविडचं संकट हे केवळ भारतावर आलेलं संकट नाही, ते संपूर्ण जगावर आलेलं संकट आहे. आणि हे जगावर आलेल्या संकटाबरोबर आपल्या देशावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. मग
उत्पादनावर झाले असेल, सर्व्हिस सेक्टरवर झाले असेल, शासनाच्या एकूण सगळ्या ॲक्टिव्हिटीवर झाला असेल, तर त्याच्यामुळे या देशातील उत्पन्न आणि सेवा आणि प्रशासकीय कारभार याच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन, त्याच्यानंतर असणारे निर्बंध, याच्यामुळे उत्पादनावर परिणाम झालेला आहे, आयात निर्यातीवर परिणाम झालेला आहे, कर संकलनावर परिणाम झालेला आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे काही परिस्थिती एक निर्माण झालेली आहे, ती नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे आयात निर्यातीचे प्रश्न निर्माण झाल्यामुळे काय भाववाढ झालेली आहे, काही महागाई वाढलेली आहे आणि लोकांच्या खिशामध्ये पैसे नाही, ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु या सर्व काळामध्ये सर्व देशातील जनतेने एकसंघपणे या संकटाला सामोरं जाऊन या संकटाचा मुकाबला करून एकमेकाला साथ देणं आणि हा देश आणि ह्या देशावर आलेल्या संकटातून, देशावर आलेले संकट आणि व्यक्तिगत आलेल्या संकटातून आपण कसं बाहेर पडू याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्यासाठी केंद्र सरकारला, राज्य सरकारला आपण मदत केली पाहिजे आणि त्यांना कारभार सुधारण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सहकार्य केलं पाहिजे. सर, तुम्ही खासदार असताना आंबेडकरांचं जे जन्मगाव आहे आगडंबे, ते तुम्ही दत्तक घेतलं होतं, त्या कार्याबद्दल मला थोडंफार सांगा. मला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आंबडवे हे गाव मी दत्तक घेतलं. ते गाव दत्तक घेण्याच्या निकषामध्ये बसत नव्हतं, कारण त्या गावची लोकसंख्या ही फक्त 378 वर आहे आणि ती लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नव्हतं. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी विनंती केली आणि त्यांनी विनंती मान्य केली आणि विशेष खास बाब म्हणून हे गाव दत्तक घ्यायला मला परवानगी मिळाली. आणि 378 लोकसंख्येच्या गावासाठी मला आनंद वाटतो की 562 कोटी रुपये त्या गावासाठी, त्या गावच्या विकासासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारने मंजूर केलेले आहे. मुंबई गोवा हायवे 59 किलोमीटर हा बॉम्बे गोवा हायवे वळवून त्या गावात आणण्यात आलेला आहे. त्यासाठी 512 कोटी रुपये रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजूर केले आणि त्या रस्त्याचं काम चालू आहे. 40 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आणि 40 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. फक्त दुःख एवढंच आहे की त्या ठिकाणी स्मारकाचं काम करू शकलो नाही, कारण त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या जागेमध्ये काही जागा आजही त्या मूळ शेतकऱ्यांकडून शासनाच्या ताब्यात मिळाली नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते स्मारक उभा राहू शकले नाही. परंतु तरीसुद्धा उरलेल्या जागेमध्ये सिडकोकडे ते काम देण्यात आलेलं आहे. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी आग्रह केला होता की काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आणि चिरकाल टिकणारं व्हावं म्हणून तुम्ही सिडकोकडे हे काम द्यावं, कारण सिडको ही नवीन शहर वसवणारी अशी संस्था आहे. तर सिडकोने या संदर्भामध्ये 2 स्मारकाची टेंडर्स काढली होती, परंतु दुर्दैवाने त्या टेंडरचा रिस्पॉन्स मिळाला नाही. तर आता हा पावसाळा संपल्यानंतर ते टेंडर निघतील आणि स्मारकाचं काम लवकरच सुरू होईल असा प्रयत्न करणार आहोत. या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार साहेब यांनाही भेटलो आणि त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये त्यांना वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की आपण हे जे स्मारकाचं काम थांबलेलं आहे ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासन
त्यामध्ये अत्यंत सक्रिय होईल, पूर्णपणे मदत करेल असं पवार साहेबांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं ते स्मारकाचं काम या दिवाळीनंतर चालू होईल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच सर, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्यामध्ये आपण सक्रिय दिसाल का? हो, भारतीय जनता पार्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की केडर बेस पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला एक काम दिलं जातं आणि त्या कामाची चौकशी केली जाते. त्यामुळे माझ्यावर आता कोल्हापूर महानगरपालिकेचे एक निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुका जेव्हा लागतील त्याच्या अगोदरच कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे आणि त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका, भारतीय जनता पार्टी आणि जे मित्रपक्ष असेल ते निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुमची रणनीती कशी असेल? रणनीती जिंकून येण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक रणनीतीप्रमाणे आपल्याला निवडून येण्यासाठी जे करावं लागतं ते आम्ही सगळं करणार आणि त्या ठिकाणी पण सर्वात प्रथम रणनीती म्हणजे की जो बूथ असतो त्या बूथ मजबूत करणं, बूथसाठी कार्यकर्त्याची रचना लावणं, त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं आणि त्या बूथच्या माध्यमातून जनसंपर्क निर्माण करणं, असा जिवंत संपर्क बूथच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून निर्माण करणं. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये लोकहिताचे घेतलेले निर्णय, त्या परिसरामध्ये झालेली विकास कामं याचं एक जनजागरण आम्ही करणार आणि निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की राज्यात सत्तांतरण होणार का? काय वाटतं तुम्हाला? हे सरकार त्यांनी चांगलं काम केलं तर ते सरकार टिकेल. जर या सरकारमधील मंत्री जर वेगवेगळ्या आरोपाने कलंकित होऊ लागले आणि लोकक्षोभ निर्माण झाला आणि ह्या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या आमदारामध्ये जर एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली की हे सरकार चालू शकणार नाही, टिकू शकणार नाही, तर काही होऊ शकतं. त्यामुळे हे सरकार चालवणं, टिकवणं आणि लोकांची कामं करणं ही ह्या सरकारची आणि या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या पक्षांची जबाबदारी आहे. धन्यवाद सर, आपण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारलात. खरं तर आपलं जे एक व्हिजन आहे ते स्पष्ट केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.